खूप जास्त ड्राय केस आहेत किंवा डल आहेत, केसांमध्ये बिलकुलच चमक राहिलेली नाही आहेत, ब्रेकेज आहे, स्प्लिटन्सची प्रॉब्लेम आहे किंवा डॅन्ड्रफची प्रॉब्लेम आहेत, अशी कुठलीही प्रॉब्लेम असू द्या, हा आपला हेअर मास्क तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असणार आहे. तुमच्या केसांना नॅचरल शाईन देण्याचं काम असू दे, तुमच्या केसांचं हेअर फॉल कंट्रोल करणं असू देत, किंवा जी तुमची अगदी निस्तेज झाडूसारखी झालेली केस आहेत ती खूप छान अशी चमकदार आणि मऊसूद केस होतील जर तुम्ही हा आठवड्यातून एकदा हेअर पॅक लावला तर बघा, याच्यासाठी आपल्याला फक्त 3 गोष्टी पाहिजे आहेत. छान अशा 2 केळी पिकलेल्या, एक ॲलोवेराचं किंवा कोरफडीचं पान आणि एक विटॅमिन ईची गोळी. आता बनाना किंवा केळीमध्ये जे विटॅमिन ए आणि बायोटिनचं असतं किंवा न्यूट्रिशियन्स असतात, ते तुमच्या केसांना खूप जास्त स्ट्रॉंग, त्याचबरोबर तुमच्या केसांना शाईन देण्यासाठी, नॅचरली शाईन देण्यासाठी खूप जास्त हेल्प करतं. आणि ॲलोवेराचं तर तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, केसांना हायड्रेशन प्रोव्हाइड करणं असू देत किंवा तुमच्या केसांमधलं हेअर फॉल कंट्रोल करणं असू देत, सगळ्या गोष्टींसाठी ॲलोवेरा हे आपलं मेन घटक आहे. कुठल्या पण हेअर मास्कचा बेस हा आपला ॲलोवेरा असतो, त्याच्यामुळे ॲलोवेरा आपण सतत प्रत्येक गोष्टीत वापरत असतो. ड्राय केसांसाठी तर ॲलोवेरा हा वरदान आहे असं आपण म्हणू शकतो. मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता बनाना हेअर पॅक किंवा केळीचे जे हेअर पॅक आहे ते खूप जास्त महाग किंवा महागड्या प्रमाणात येतात. आता याच्यात आपण एक विटॅमिन ईची जी कॅप्सूल आहे किंवा विटॅमिन ईचं जे ऑइल आहे ते टाकलेलं आहे. या तिन्ही गोष्टी छान मिक्स करून तुम्हाला अगदी मुळांपासून शेंड्यापर्यंत छान असं लावून घ्यायचं आहे आणि अंघोळीच्या अगोदर फक्त अर्धा तास लावायचा आहे आणि तुम्ही तुमच्या केसांमधला फरक स्वतः बघू शकता. त्याच दिवशी तुम्हाला तुमचे केस अगदी विदाऊट कंडिशनर वापरता खूप जास्त सॉफ्ट असतील, जे की नॅचरली झालेले असतील. ज्यांना अंडं वगैरे वापरण्याचा प्रॉब्लेम आहे, वास येतो त्याच्यामुळे केसांवरती, त्यांच्यासाठी केळी आणि कोरफड हे त्याला रिप्लेसमेंट आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. अर्धा तास लावून तुम्हाला फक्त धुवून टाकायचं आहे. धुतल्यानंतर तुम्हाला एकदा केस सुकायच्या अगोदर विंचरायचं आहे, म्हणजे केसांमधलं सगळं केळीचं चिकटपणा निघून जाईल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे.